एक आपण सारासार विचार न करता काही गोष्टी अशा करतो की ज्या वेळेला काहीतरी असं येतं की नेमकं दत्त जयंती असेल किंवा कुठलाही उत्सव असला आणि जर आपल्याकडं जर काही असलं, लग्न असलं, कार्य असलं, काही असलं किंवा कुणाच्या परिचित माणसाचं असलं, नात्यातलं असलं, पण पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या सद्गुरूंच्या धामी जर माणसांची अडचण भासत असेल आणि जर आपलं राहणं तिथं गरजेचं असेल तर आपण प्रसंगी ते लग्न पुढं ढकललं पाहिजे किंवा आपण तिथं जाणं टाळलं पाहिजे आणि आपण आपल्या तिथं राहिलं पाहिजे. की साधी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, राज्य चालवलं, पण हे राज्य चालवताना त्यांना सोबती संगती सुद्धा असे मिळालेले होते की ज्यांनी वेळ काळ पाहून त्यांनी या गोष्टी केल्या की आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचं हे ते म्हणू शकतात. पण आज परिस्थिती अशी आहे की नाही, मला जावंच लागतं, मला करावंच लागतं तिथं. अरे तुला तिथं करावं लागतं, मग इथं काय? मग तुला गुरु घरी काय अडचण आहे? किंवा गुरु घरचं कर्तव्य म्हणजे तू आला आणि 1500 रुपये दिले, लाच दिली गुरुला म्हणजे झालं सगळं? अशाने तुला मेवा मिळणार आहे का आयुष्यात? गुरु सेवा करण्याकरता या जर गोष्टी जर आपण बेसिक गोष्टी जर या पाळू शकलो नाहीत तर आपण कशाला ती मोठी अपेक्षा ठेवायची की आपण कुठेही बसलो आणि आपण आवाज दिला तर आपले सद्गुरू धावून येतील म्हणून.